मी फक्त पुस्तकात वाचत होतो, कोणीतरी कुबेर असतो आणि तो नुसतं देण्याचं काम करत असतो. पण साक्षात कुबेर इथंच आहेत आमच्या व्यासपीठावर. गडिंगला जे जे काही पाहिजे ते भरभरून देण्याचं काम ते आतापर्यंत केलेत, याही पुढे ते करणार आहेत, प्रश्नच नाहीये. दुसरी गोष्ट, ज्याला आपण एक विकास पुरुष म्हणतो, तो इकडं तिकडं शोधण्याची काहीच गरज नाही. तो विकास पुरुष सुद्धा या स्टेजवरच आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाटलं की सगळं काही देव घडवून आणतो असं आम्ही नेहमी म्हणत असतो. तो देव सुद्धा इकडं तिकडं कुठं नाही आहे, तोही या व्यासपीठावरच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर किती उपमा द्याल तेवढे कमीच आहे. पण मुश्रीफ साहेबांच्यातून मी आतापर्यंत गेली ते 9 वर्ष आमदार आणि कित्येक वेळेला, अनेक वेळेला, 7-8 वेळेला ते मंत्री झाले. आतापर्यंत त्यांचा संपूर्ण मी अभ्यास किंवा इतिहास थोडासा पाठीमागे जर बघितलं तर त्यांना काय वाटतं, इथं बसलेले सगळे म्हणजे मी आहे आणि आम्हालाही तेच वाटतं, आम्ही म्हणजे मुश्रीफ साहेब आहोत. म्हणजे एकंदरीत तुमच्यात आणि त्यांच्यात कुठल्याही प्रकारचा पडदा नाही आहे, दरी नाही आहे. हे समजून घेऊन ते आतापर्यंत गडिंग्लजचा विकास साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला साहेबांना विनंती करायचं आहे, आता जे नवीन साहेब, तुम्ही जे काय आता नवीन सगळे नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांची जी निवड केलेली आहे, खऱ्या अर्थानं एक चाणाक्ष माणूस असंही मला त्यांच्याकडं पाहावं लागतं. कारण अशी माणसं किंवा असे नगरसेवक तुम्ही सगळे शोधलात आणि त्यांना उभं केलात, ते सगळे निवडून आले. मला खरंच अभिमान वाटतो, कारण यातले 70-80% सगळे माझे विद्यार्थी. मग बद्रापूर असेल, आपले बाळासाहेब असतील, चौगले आपले नागेश असेल, बरेच जण आहेत. सगळ्यांची नावं मी घेत बसत नाही कारण सगळेच माझे आहेत. पण या सगळ्या नगरसेवकांना मी एक विनंती करणार आहे किंवा एक वडील या नात्यानं मी त्यांना सांगणार आहे, गडिंग्लजच्या विकासाची फार मोठी जबाबदारी मुश्रीफ साहेबांनी तुमच्याकडे दिलेली आहे. विकास कसं घडवायचं हे सर्व नगरसेवकांनी घडवायचं आहे. आणि 2 महेश आहे, एक नगराध्यक्ष महेश आहे आणि उपनगराध्यक्ष पण महेश आहे. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश सगळे इथंच आहे. त्या दृष्टिकोनातून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक तुमच्या सगळ्यांची नाळ एक असणं गरजेचं आहे. आपापसात जर भांडत बसलात तर गडिंग्लजचा विकास होणार नाहीये, प्रगती होणार नाहीये. मुश्रीफ साहेब तुम्हाला फक्त दिशा दाखवण्याचं काम करतील, त्या दिशेवर चालायचं काम तुम्ही करायचं. म्हणून मी सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष हे अगदी माझे जवळचे, माझीच मुलं आहेत असं समजून मी त्यांना मार्गदर्शन करतोय की गडिंग्लजचा विकास, गडिंग्लजचं वैभव हे तुमच्या हातात आहे. ते कसं टिकवायचं, कसं वाढवायचं हे तुम्ही लोकांनी पाहणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, पैसा कमी पडणार नाही. तुमच्या डोक्यातल्या कल्पना, आम्ही मंडळी आहोत, अमरनाथ आहेत, एरटी अण्णा आहेत, बरेच जण आहेत, तुम्हाला विकासाच्या कल्पना देतील, पण राबवण्याचं काम मात्र सगळ्यांना तुम्हालाच करावं लागणार आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण मागे एकदा एक प्रसंग असा झाला, मी साहेबांच्या समोर मुद्दाम उल्लेख करतो, साहेबांनी योग भवनसाठी 1.5 कोटी रुपये मंजूर केले. माझ्या रिटायरमेंटच्या सत्कारला आलते आणि त्या सत्कारात त्यांनी जाहीर केले. पैसे येऊन नगरपालिकेच्या खात्यावर पडले, पण भवन उभं राहिलं नाही. दुर्दैवानं पैसे परत गेले. आज साहेबांनी मला वाटतं 37-38 लाख रुपये योग भवनच्या समोरच्या बाजूला गार्डन उभं करण्यासाठी केलेले आहेत. तेही पैसे परत जातात की असं मला भीती वाटत होती, पण नागेश किंवा इतर सर्व मंडळी याने अगदी आवाज उठून त्याला कामाला लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे साहेब भरभरून देतात, त्याचा विनियोग करण्याची ताकद सुद्धा आमच्यात पाहिजे. ते पैसे परत गेले की ते अपमान आपला आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून मी सर्व नगरसेवकांना पुन्हा एकदा आठवण करून देतो, गडिंग्लजचा विकास हा केवळ महाराष्ट्रामध्ये दिसावा म्हणून नव्हे, भारतातले लोक गडिंग्लजला आले पाहिजेत की बाबा गडिंग्लज एवढं विकसित कसं झालंय हे पाहण्यासाठी भारतातले लोक इथं आले पाहिजेत. मी एकदा ट्रिपला गेलो होतो. आज संपूर्ण आशिया खंडामध्ये स्वच्छ सुंदर शहर म्हणून त्याचं गवगव होतोय आणि आम्ही तिथं जाऊन बघून आलो आणि खरोखरच आहे, ते वस्तुस्थिती आहे. आशिया खंडातलं स्वच्छ सुंदर शहर
मला वाटतं त्या लाईन मध्ये आपलं गडिंग्लज सुद्धा जाऊन बसावं आणि भारतातले लोक, परदेशातले लोक इथं बघायला यावं अशी एक माझी मनापासून एक इच्छा आहे. तर सर्वच नगरसेवकांना मी पुन्हा एकदा विनंती करतो, तुमचे दैवत माननीय मुश्रीफ साहेब, तुमचे म्हणजे माझे पण आहेत असं काही समजायची गरज नाही. तर इतके चांगले आपल्याला नेते मिळालेले आहेत, त्यांचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये गडिंग्लजच्या विकासासाठी करून घेऊया असं मला वाटतं. तर सर्व नगरसेवकांना मी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो निवडून आल्याबद्दल. त्यांच्या विकासाला किंवा त्यांच्या पुढच्या कार्याला मी शुभेच्छा देतो. माननीय मुश्रीफ साहेब तर आहेतच, जिथं जिथं मुश्रीफ साहेब बोलवतील तिथं तिथं आम्ही सर्वजण आहोत. अजूनही मगाशी सांगितलं हयात, ते सटवाईने लिहून ठेवलेलं जे काय नागेश म्हटलेलं आहे, हयात मुश्रीफ साहेब आमच्या समोर पाहिजेत. म्हणजे एकंदरीत काय, आम्ही त्यांना मतदान केल्यानंतरच ते पुढे येणार आहेत. तर मित्रांनो, आमची तुमची पण मोठी जबाबदारी आहे. केवळ मुश्रीफ साहेबांच्याकडे मागायचं नाही आहे, त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे. आणि द्यायचं म्हणजे काय देणार आहे आम्ही फाटकी माणसं देणार, त्यांना फक्त मतं द्यायचं आहे, बाकी काही तुम्ही देऊ नका. तेवढं आपण देण्याचं काम करूया, काम करण्याचं काम ते करतील आणि भरभरून या ठिकाणी फंड्स, निधी काय असतील ते उभं करण्याचा ते प्रयत्न करतील. मी मुश्रीफ साहेबांना सुद्धा गडिंग्लजच्या लोकांची काळजी घेण्यासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांना दीर्घायुष्य मिळू देत, त्यांचं आरोग्य चांगलं राहू देत अशी एक या प्रसंगी मी प्रार्थना करतोय. आम्ही योग विद्यार्थ्यांमार्फत एक छोटंसं निवेदन त्यांच्याकडे दिलेलं आहोत. अर्थात गडिंग्लजच्या विकासात, वैभवात भर पडण्यासारखंच आहे. नागेशला सगळ्या गोष्टी माहीत आहेत, नागेशने त्याची जबाबदारी घ्यावी असं मी या प्रसंगी उल्लेख करतो. मी पुन्हा एकदा सर्वांचंच मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.